आईचं मुंडकं दाबायचा प्रयत्न करत होता. आईला हात लावला त्याने, तर मी त्याला हे केलं तर घरातली कुऱ्हाड लगेच माझ्या डोक्यावर मारली त्याने. जमिनीच्या वादावरून दोघी सख्खी बहिणींसह आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की सरिता रुपवते आणि वनिता रुपवते या आपल्या आईसह समनापूरमध्ये राहतात. काल सकाळी अचानक त्यांचा सख्खा भाऊ बाळू रुपवते, भाचा अविनाश रुपवते, चुलत भाऊ दत्तू रुपवते, गणेश रुपवते यांनी त्यांना जमिनीच्या वादावरून मारहाण केली. यामध्ये वनिता रुपवते आणि सरिता रुपवते या गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर गुरेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत अधिक माहिती जखमी वनिता रुपवते यांनी दिली. काय प्रकार झाला होता नेमका? सकाळी झोपेतच होतो. भाऊ आला, सख्खा भाऊ, चुलत भाऊ आणि भाचा. आईचं मुंडकं दाबायचा प्रयत्न करत होता. आईला हात लावला त्याने, तर मी त्याला हे केलं तर घरातली कुऱ्हाड लगेच माझ्या डोक्यावर मारली त्याने आणि मी रक्तभांबाळ झाले. कशावरून वाद झाले नेमका? वाद ते कायमच वाद करत असतात आमच्या बरोबर. राहू नका म्हणतात इथे. त्यांचं नाव काय त्यांनी मारलं? बाळू रुपवते, अविनाश रुपवते, दत्तू रुपवते. तुम्हाला किती जणींना मारलंय नेमका? माझी बहीण वनिता रुपवते, मी सरिता रुपवते आणि आई माझी कमल रुपवते. आता तुमची मागणी काय पोलिसांकडे? पोलिसांकडे हीच मागणी आहे का त्यांनी आरोपींनी त्रास देऊ नये आणि त्यांना पोलीस कोठडीत टाकावे. आम्ही रिक्षावाल्यांना फोन करून रुग्णालयास नेण्यास सांगितलं, मात्र रिक्षावाल्यांनाही त्यांनी दमदाटी करून थांबवलं असल्याचा आरोप वनिता रुपवते यांची बहीण सविता जगताप यांनी केला आहे. नेमका काय प्रकार आहे? माझ्या ना 2 बहिणी आणि 90 वर्षाची आई मळ्यात राहती. आम्ही मुंबईला असतो. आमचे भाऊ, सक्का भाचा आणि चुलत भाऊ वारंवार त्रास देतात आणि काल सकाळी खूप मारलं दोघींना पण. झोपातून उठूनच डायरेक्ट मारलं. का बरं? अचानक का मारहाण झाली वगैरे? ते अचानकच मारतात. तिथे राहू नका बोलतात. अचानकच मारतो भाऊ. तिथं राहायचं नाही बोलतात. तिथं त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. तिघीच जणी होत्या. आम्ही मुंबईवरून रिक्षावाले पाठवले. रिक्षावाले सुद्धा त्याने दम देऊन थांबवले. रिक्षावाल्यांना सुद्धा जाऊ नाही दिलं. जेव्हा आम्ही आलो, तेव्हा मुंबईवरून आलो, तेव्हा मग आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलो. पोलीस स्टेशननी पण लवकर केस घेतली नाही. आधी त्यांचीच घेतली, त्यामुळे त्यांची आधी केस झाली आणि त्याच्यानंतर आमची केस झाली. आता तुमची मागणी काय नेमकं? आमची मागणी आरोपींना कोठडी झाली पाहिजे आणि आमच्या मुलींना, जे बहिणींना त्यांचा खर्च भरून दिला पाहिजे. आम्ही प्रायव्हेटला ॲडमिट करणार. डॉक्टरांनी काय सांगितलंय नेमकं यांना? त्यांना गंभीर आजार सांगितलेला आहे, गंभीर मार सांगितलेला आहे आणि दुसरीकडे हलवायला सांगितलेले प्रायव्हेटमध्ये. तर त्यांचा खर्च त्यांनी भरून दिला पाहिजे. प्रायव्हेटमध्ये आम्ही त्यांना हलवतो, त्यांचा खर्च दिला पाहिजे आणि पोलिसांनी त्यांना कोठडी केली पाहिजे आरोपींना. बोला. तर पोलिसांनी जर जबाबदारी नाही घेतली ही, तर आम्ही पुढचं पाऊल उचलू, काहीतरी आम्ही करू, म्हणजे पुढचं काहीतरी करूया आम्ही असं. तर आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गेलो असता शहर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केला असल्याचा आरोप देखील सविता जगताप यांनी केला आहे. माझ्या बहिणींसोबत कुणीही नसताना त्यांना मारहाण केली, तसेच वनिता रुपवते यांचा मोबाईल देखील हिसकावून घेतला असून त्या मोबाईलमध्ये त्यांचे वैद्यकीय रिपोर्ट असल्याने तो मिळावा, तसेच घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सविता जगताप यांनी केली आहे. त्यामुळे आता या घटनेतील दोषींवर संगमनेर शहर पोलीस कठोर कारवाई करणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर.